सततची नापिकी, वाढता उत्पादन खर्च, बाजारातील कमी दर आणि कर्जाचा भला मोठा डोंगर, त्यातून आलेला मानसिक तणाव हे सहन झालं नाही आणि शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला। एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधक क्षुल्लक कारणांवरून एकमेकांवर भांडताना दिसतात, मात्र माझा शेतकरी राजा अशा कर्जाच्या विळख्यात अडकून शेवटी हा पर्याय स्वीकारतो आणि जीवन संपवतो। अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा तालुक्यात घडली आहे। या शेतकऱ्याचं नाव हरिदास विश्वंभर बोंबले असून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने संपूर्ण नांदेड जिल्हा हादरून गेलाय। हे प्रकरण नेमकं काय, त्यांनी आत्महत्या का केली, जाणून घेऊ या लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पाटोदा इथं ही एक धक्कादायक घटना घडली आहे। हरिदास विश्वंभर बोंबले असं आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याचं नाव आहे। हरिदास यांनी शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन त्यांचं जीवन संपवलं। शेतात सकाळी स्थानिकांना त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहताच गावात एकच खळबळ उडाली। हरिदास हे अल्पभूधारक शेतकरी होते। आपल्या शेतावर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना मात्र सततची नापिकी, वाढती उत्पादन खर्च, बाजारातील कमी दर आणि कर्जाचा डोंगर यामुळे ते मानसिक तणावात होते। शेतकरी हरिदास बोंबले यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कुंडलवाडी इथून 1,83,000 रुपयांचं पीक कर्ज घेतलं होतं। महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून घेतलेलं कर्ज आणि त्यावरील व्याज भरण्यासाठी शेतकरी बोंबले यांना बँकेकडून एक नोटीस पाठवण्यात आली होती। 7 दिवसात व्याजासकट कर्ज फेडा, अन्यथा कायदेशीर कारवाई करून कर्ज वसूल करू अशी नोटीस त्यांना देण्यात आली। या नोटिशीनंतर बँकेचे कर्ज कसं फेडायचं याच विवंचनेत हरिदास बोंबले होते, पण त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केली असं हरिदास यांचा चुलत भाऊ माधव किशन बोंबले यांनी कुंडलवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले। या प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारलाच चांगलंच धारेवर धरल्याचं पाहायला मिळते। महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता, ही काय परिस्थिती निर्माण केली आहे अशी जोरदार टीका शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे। तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा सरकारवर घणाघात केलाय। ही आत्महत्या नाहीये तर सरकारी विश्वासघाताने घेतलेला बळी असा हल्लाबोल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। थोडक्यात कर्जमाफी हा शब्द आता केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठीच वापरला जातो। आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या वल्गना करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीयेत। राज्यात गेल्या 24 वर्षात तब्बल 49,000 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली, तर महाराष्ट्रात दिवसाला 6 ते 7 शेतकरी आत्महत्या होत आहेत। एवढं असूनही आपले कृषी मंत्री शेतकऱ्यांवरच रागराग करतात, तर अर्थमंत्री मी कधी कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नाही असं म्हणतात। पण शेवटी एकच विचारावंसं वाटतं, हाच का आपला कृषी प्रधान देश, जो स्वतःच्याच अन्नदात्याला वाचवू शकत नाही, मग तो कोणत्या प्रगतीच्या गप्पा मारतोय? सध्या आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।